मराठी कवितेमध्ये आदिती आता स्थिरावलेली आहे. पहिल्या संग्रहानंतर दुसरा संग्रह आला आणि तो तितक्याच ताकदीचा आला असेल, तेव्हा तिथं स्थिरावण्याचं नक्की झालेले त्याच्यामध्ये. किरण येले यांनी ज्या कवितांचा याच्यामध्ये उल्लेख केला आणि वरुणजी करांडे निवेदनामध्ये काही कवितांचा उल्लेख झाला, त्या मी माझ्या भाषणाचा वगळणार आहे. येल्याने जे सांगितलं भोयपाट्याची लांबी किती असावी ते मी फक्त पाहणार आहे. जास्त हे करणार नाही, त्यातून भय वाढवू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरांचा उल्लेख त्यांनी केला, एक तरी मूवी अनुभवावी असं आपण म्हणतो, तसं एक तरी कविता अनुभवावी आधी हे आपण सगळ्यांसाठी. हा जो संग्रह आहे याच्यात दिसणारी आदिती जी आहे ती दीर्घा दीर्घामध्ये नाही, हे गेले म्हणाले की अगदी खरं आहे. या कवितेतली किंवा या संग्रहातली आदिती ही आदितीचा आदिरूप आहे असं माझं म्हणणं. आदितीचंच आदिरूप आहे, कारण त्याच्यात पुरेपूर सामाजिक भान आहे आणि व्यक्तिगतता तुलनेने कमी आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक कवितेला एक सामाजिक अनुभवाची जोड आहे जवळपास. काही कविता अपवाद वगळतात. कवितेमध्ये प्रयोग बऱ्यापैकी केलेले आहेत, डॉट डॉट वगैरे या प्रकारची चिन्ह वापरून. दीर्घा दीर्घा माझ्या कवितेपेक्षा ही कविता वेगळी आहे, पुन्हा काही सांगायला नको वेगळ्याने. प्राधान्याने या कवितेच्या भोवती जर काय जाणवत असेल तर एक पुरुष शक्तीची छाया आहे. त्यातल्या अनेक सामाजिक कविता ज्या सामाजिक आहेत त्या इतरांच्या कोण सामाजिक म्हणतो, पण त्या स्त्रियांच्या कविता आहेत आणि निरनिळ्या प्रकारच्या स्त्रिया तिने पाहिलेल्या आहेत निरनिळ्या अनुभवांच्या माध्यमातून. त्यामुळे या सगळ्यावर पुरुष शक्तीची छाया आहे. दुसरी छाया जी आहे या सगळ्या कविता एका संवेदनशील मनाची टिपण आहेत किंवा त्यांची अभिव्यक्ती आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यात गुलमोहराचा उल्लेख केला. दीर्घा दीर्घामध्ये गुलमोहर आहे, पण याच्यातला गुलमोहर वेगळा आहे. दीर्घा दीर्घा मधला गुलमोहर हा त्या एकूण प्रेम कवितेच्या संदर्भातला गुलमोहर आहे आणि जोडीदार गुलमोहराच्या पद्धतीने व्हावा अशी तिची अपेक्षा होती. यातला गुलमोहर सुटलेला आहे, त्याला ती बळ देते, धीर देते. त्यामुळे यातला गुलमोहर त्या अर्थानं वेगळा रंगवलेला आहे आणि तो भावणार आहे. आणि गुलमोहराचं गुलमोहर आढळणं जेव्हा संपलेलं आहे तेव्हाच त्याला बळ देणं, ताकद देणं, हिरवं रक्त त्याचं उसळून पाना म्हणणं हे सृष्टीची आणि कवीची जी एक तांता आहे त्याच्याशिवाय हे होत नाही. त्याच्यामुळे याच्यातला गुलमोहर हा नक्कीच तिला प्रयत्नाने वाढणारा आणि प्रयत्नाने वर जाणारा अशा तऱ्हेचा अपेक्षित आहे. या कवितेमध्ये अनेक प्रकारचे हे आहे. म्हणजे आता कॅलेंडर कवितेचा मगाशी जिनं वाचनिकेने उल्लेख केला तो काही मी परत करत नाही, पण याच्यामध्ये पती पत्नीच्या नात्यांची एकरूपता जी आहे त्याचं फार सुंदर चित्र आलेलं आहे. वंदना बुकेलाने प्रस्तावाने त्याच्यात शेवटच्या कार्याबद्दल थोडंसं मत वेगळं व्यक्त केलंय, पण ते तरी बाजूला ठेवलं आणि त्यांचं म्हणणं एक नाही खरं कविता जिथे संपायला हवी तिथे संपायला हवी. कवितेवर पुन्हा भाष्य केलं तर मग कवितेचं ते निघून जाईल. त्या ती कविता फार सुंदर आहे. म्हणजे त्यातल्या उभय नात्याच्या मध्ये काय काय अपेक्षित आहे आणि काय काय आहे हे सगळं तिला मांडलेलं आहे. कवितेला एक तत्वज्ञानाचं पण सुरू आहे. प्राजक्त म्हणून ती कविता आहे, त्याच्यामध्ये ती जीवनाचं एक तत्वज्ञानच पाहतो. प्राजक्ताचं काय होतं तिला निर्मोही शांतपणा होतो, त्याचं विस्तार करणं भावतं, भरभरून दुसऱ्याला देण्याची वृत्ती याची तिला भावली आहे. तीही इतर काय देतात याच्यावर अवलंबून न ठेवणारी. म्हणजे आजच्या अत्यंत व्यवहारी असणाऱ्या जगामध्ये मला इतरांकडनं काय मिळेल याच्यावर माझे इतरांशी असणारे संबंध अवलंबून असतात. या भूमिकेला तिनं सरळ सरळ छेद देऊन प्राजक्ताची ही वृत्ती दुसऱ्याला काय वाटेल किंवा किती वाटेल याच्यापेक्षा सुद्धा माझ्या बाजूने मी भरभरून देणार आहे. आणि फार सुंदर शब्द तिनं देखून पण असा एक शब्द वापरलेला आहे. जसा वाटुली त्यांनी सांगितला तसा देखून पण. आणि ते देखून पण सुद्धा कसं आहे निर्मळ आहे.
देखणं असणं आणि निर्मळ असणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला असणे अवघड. त्यामुळे निर्मळ देखून पण आणि त्याच्यामध्ये हे अभिमानानं मिरवण आहे. प्राजक्ताकडे मिरवायला काय आहे प्राजक्ताच्या फुलाकडे, तर तो निर्मळ आहे, देखणा आहे आणि तेच तो मिळवतोय. त्याला दुसरं मिळवायसाठी काहीही वेगळं करावं लागत नाही. हा जो प्राजक्ताचा स्वभाव आहे तो माणसात फिरावा अशी तिची अपेक्षा. दोन्ही कविता फार सुंदर आहे आणि स्वतःच्या अंतरामध्ये स्वतःचे असणारं जे नातं आहे प्राजक्ताचं ते फार घट्ट असतं. त्यामुळे तो जेव्हा ओघळतो, भले काही वेळा फुलं दुसऱ्याच्या दारात पडतात, फुले का पडती शेजारी आपल्याला माहिती नाही, तरी सुद्धा काही बिघडत नाही त्यात. जिथं पडेल तिथे तो स्वतःचा आपलं नातं जे स्वतःची ते घट्ट ठेवणार आहे. ज्या व्यक्तीला कुठेही गेल्याच्या नंतर कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात आल्याच्या नंतर स्वतःशी असलेलं आपलं नातं आंतरिक असणारं घट्ट ठेवता येतं, ती जगात कुठेही यशस्वी होऊ शकते. याचा एक संदेश सुद्धा या कवितेमध्ये तिनं आपोआप दिलेला आहे. स्वतःशी संवाद करण्याचं सुद्धा तिला एक महत्व फार वाटतं. आणि स्वतःशी संवाद करणं याचा एक अर्थ असा की स्वतःच्या मस्तीत जगणं, धुंदीत जगणं आणि स्वतःच्या अंतःकरणाला उजळतो अतिरिक्त म्हणतं. हे उजळणं काय आहे, तर हे उजळणं म्हणजे पुन्हा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणार आहे, स्वतःची आत्मशक्ती वाढवणार आहे, स्वतःचं आत्मबळ वाढवणार आहे. रेमाना नावाच्या कवितेत तिने एक प्रयोग केला. असाच प्रयोग पौर्णिमे राजकीकांच्या कवितेवर बोलत असत नाही, त्यांचे एक त्या संग्रहामध्ये त्यांनी प्रयोग केला. तसंच एक प्रयोग तिने त्याच पद्धतीचा केलेला आहे. काढव्याचा शेवट आणि पुढील काढव्याची पहिली ओळ अशा पद्धतीचं तिने एक प्रयोग करून पाहिलेला आहे आणि त्याच्यातही ती मनाशी संवाद करते. आलेख नावाची जी कविता आहे ती मात्र स्थिमित करणारी आहे, भयचकित करणारी आहे म्हटलं तर, आणि आपल्या काळावर चढ उमटवणारी. भोवतालाच आपल्या अनेक घटना आजूबाजूला घडत असतात, त्यात क्रौर्य असतं. बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये आपण बातम्या ऐकतो, वाचतो, एका सेकंदासाठी आपण अरे अरे वगैरे म्हणतो आणि दुसऱ्या क्षणाला आपण विसरून जातो, कारण माध्यमांची रचना पण आपल्या हातीच आहे. दुःखाची एखादी बातमी सांगितल्यानंतर श्रीखंडाची जाहिरात सुद्धा माध्यमामध्ये येते. हा जो निर्लज्जपणा माध्यमांच्या रचनेमध्ये आहे तसं आपल्या जाणीवांमध्ये झालेलं आहे. क्षणभर आलेले म्हणतो आणि सोडून देतो की नेमका तो दाखवा बघायचा. भोवताला घडणाऱ्या अनेक क्रूर घटना तिने उदाहरणं दिली, निर्भय आणि मणिपूर. हे तर काय, या उदाहरणं दिल्यानंतर तर मोठी बंद व्हायला पाहिजे. या काळजामध्ये कल्लोळ उठवतात आणि पुढची पिढी कशी घडवायची या वातावरणात हा तिला पडलेला प्रश्न आहे. याच्यातल्या तिची नुसती आई डोकावत नाही तर एक जबाबदार नागरिक डोकावतो. आणि पुढे ती असं म्हणते की माझ्या स्वप्नातील भारत केव्हा साकार. भारत काय आहे, भारताबद्दलचं काही तिचं म्हणणं आहे, तिच्या स्वप्नामधला भारत आहे आणि तो कसा घडेल या घटना आता घडत राहिल्या तर त्याच्यात तिला संवाद भंगाचा अनुभव आहे, यांत्रिक नात्यांचा अनुभव आहे. उद्या काय हा भविष्यात पडणारा प्रश्न आहे. एकाच कवितेमध्ये केवढा भोवताल ती पकडते आणि किती प्रश्न उभी करते, ही जी तिची ताकद आहे या अनेक कवितेमध्ये पुरेपूर आपल्याला तिची ओळख पडते. निसर्गरित्या आणि जगणे याची तुलना कधी आपण साधारणतः करावी असं आपल्याला वाटत नाही, पण तिने मुद्दाम केली. निसर्गात वाढणाऱ्या वेली असतील, फुलं असतील, त्याचा जीवन प्रवास असेल, अनुभवाने होणारी नात्यांची माणसांची जीवनाची ओळख असेल आणि ओळखीला वय काय आयुष्यही असतं, अशी एक तत्वज्ञानात्मक ओळ ही त्या कवितेमध्ये सहजपणे घेऊन जाते. कविता काय देते आपल्याला? कवितेबद्दल आपण वाङ्मयामध्ये पुष्कळ व्याख्या ऐकलेल्या असतात, कंटिन्युअस फ्लो ऑफ इमोशन, वगैरे. ठीक आहे, पण कविता तुम्हाला देते काय? कविता ती लिहिते, तिला कविता काय देते? कविता जो वाचतो त्या वाचकाला कविता काय देते? या दोन्ही अंगाने विचार केला तर कविता काय देते तिने लिहिले पहा. अक्षर गणगोत एवढा महत्वाचा शब्द आहे. कवितेनं तुम्हाला एका अक्षर गणगोतात आणून ठेवलेलं असतं. तुमची एक भावकी तिने निर्माण केलेली असते आणि त्या भावकीशी तुम्ही जोडले गेलेले असतात. हा अक्षर गणगोत आहे तिच्या कवितेत. जीवाशिवाचे सोहळे आहेत, त्याचबरोबर तरारणाऱ्या संवेदनांचं पीक अंतःकरणात आणण्याची ताकद आपल्या कवितेमध्ये असते. काही वेळा ते ओसाडपणाही देते, उर्मीचे मोहळे उमटवते, नात्यांची वर्दळी अनुभव देते
प्रसिद्धी देते, कीर्ती देते, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून ती या कवितेविषयी लिहिते की शेवटी कविता आयुष्यात आल्यामुळे काय होते आणि काय होते. हा प्रत्येकाने एक आपला अनुभव कविता वाचणाऱ्याने किंवा लिहिणाऱ्याने टाळून बघायला हरकत नाही असं मला वाटतं. मुलीवरची जी बंधनं आहेत, मी म्हटलं स्त्री पुरुष किंवा स्त्री पुरुषाची जी छाया आहे ती कशी असते पहा. एका साध्या कुटुंबात ती जाते आहे. अर्थातच हाय क्लास कुटुंब आहे, उच्च मध्यम वर्गाचं कुटुंब आहे. तिथे एक छान लहान मुलगी आहे, ती तिच्या निराळ रस्त्याने खेळते, उड्या मारते. आणि नेमकं ती सोफ्यावर उडी मारून बसताना तिच्या आई वडिलांच्या मानामध्ये ज्या भावाने येतात ते एकदम ओढून तिला म्हणतात कसं बसायला पाहिजे इतरांच्या समोर. ती मुलगी अगदी लहान आहे, म्हणजे काय मला वाटतं 18 वर्षाची अपेक्षा असावी त्या मुलीची. आणि ती उपयोगी बसल्याच्या नंतर आईच्या मानामध्ये ज्या भावना येतात त्या तिने टिपलेल्या आहेत. आणि त्या निरागस जगण्यावर आपल्या या शिस्तीचा किंवा या बोलण्याचा काय परिणाम होईल त्या मुलीला माहीत नाही. पण तिने शब्द फार चांगले वापरले की ती मुलगी म्हणजे फेसाळचा समुद्र आहे आणि या फेसाळच्या समुद्रात चिमगड्या वागणाऱ्या मुलीची भिजलेलं पाखरू झालं अशा त्या मुलीची प्रतिक्रिया होती. तर ती तिथे थांबली तर ती आली नाही, ती त्याच्या पुढे जाते. पुढे जाऊन तिला असं म्हणते हे काय आहे, हा कसला अनुभव म्हणायचा, हे कसलं पालकत्व म्हणायचं. कारण तिच्या डोक्यात पालकत्व भिडलेलं आहे. आणि हे पालकत्व कसलं आहे, असे जर पालक असतील तर मुलींच्यावर उठता बसता येणारी जी बंधनं आहेत त्या बंधनांनी या मुलींचं आयुष्यात पुढे काय होणार. लहानपणी ज्या फुलपाखरासारख्या उमलणाऱ्या मुली आहेत त्या पुढे जाऊन एका साच्यात घातल्यासारख्या जाणार आणि त्या साच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वादळ होणार. याचे एक सूचन तिने कवितेमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सासरी जाणाऱ्या मुलीच्या बद्दलची विहीर ही कविता ही फार महत्वाची सामाजिक अंगाने पाहिजे. सासरी गेलेली मुलगी ठीक आहे, तिथे गेल्यानंतर ती त्या घराची स्वतःला जमवून घेते, ऍडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करते. ऍडजस्ट करून घेता घेता तिची काही परवड होते आहे आणि तिच्या जीवनात तिच्या अंतःकरणामध्ये ज्या हक्का आहेत त्या फार कोणाला ऐकू येत नाही. ती प्रयत्न करते पण सगळेच एका बाजूनी नीती आणि रूढी यांच्या विवादामध्ये जायबंदी झालेले, त्यांच्या संवेदनशीलता संपलेल्या आहे. आणि अशा वेळेला ती मुलगी विहीर जवळ करते. तिथं लग्न होण्याचा जो प्रसंग तिने दिला आहे त्याच्यामध्ये त्याची उपमा इतकी छान आहे. इकडची शेळी इकडच्या दावणीला बांधावी तसं तिथं लग्न. म्हणजे या घरातून उठली त्या घरात गेली पण शेळीसारखी कोणीतरी उचलली दुसऱ्याकडच्या दारातून बांधली. स्वतःचं अस्तित्व तिला नाही, अस्तित्व करण्याचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्नही ती करत नाही. आणि मग ती लिहिते ही जी स्त्री आहे ही पाकळ्या मिटून घेत राहिली, गुमान देखणं गवत फूल होत राहिली. गवत फूल झाले, आता त्याला काहीच नाही, कोणाचे पायाखाली टाचे झाली गवत फूल येऊ शकतं असं काळी चिरणारं वर्णन ती करते. आणि ऐकून न येणाऱ्या आठ हाका याचं भेदक चित्रण करून अस्वस्थ करणारी कविता आपल्या पोरामध्ये ठेवते. मग हे रॉबर्ट फ्रॉस्टचा उल्लेख केला. रॉबर्ट फ्रॉस्टने चांगल्या कलाकृतीचे लक्षण सांगितलंय. ही कलाकृती वाचल्यानंतर तुम्हाला प्रचंड थकवा येतो, सांकेतिक थकवा असं म्हणतो, प्रचंड थकवा येतो आणि एक प्रचंड अस्वस्थता येते. ही कलाकृती उत्कृष्ट आहे असं रॉबर्ट फ्रॉस्टचं म्हणणं आहे. मला वाटते आधी तिची ही जी कविता आहे विहीर बोल ही त्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या म्हणण्यामध्ये बघण्यासारखी कविता आहे. आठवणीच्या कविताबद्दल बोलत नाही, त्याच्याबद्दल हे बोलले. पण एक मनस्विनी म्हणून ही कविता आहे ही जोडीदार आणि ती यांच्यातल्या संबंधाची कविता आहे. असा जोडीदार आपल्याला हवा की जो आपल्या देहबोलीच्या पलीकडे जाऊन आपल्याशी बोलू शकेल, आपल्याशी संवाद करू शकेल. अशा प्रकारच्या जोडीदाराची अपेक्षा आणि त्याचा झालेला भंग आणि जोडीदाराची आलेला जो अनुभव आहे तो देहस्वी असा अनुभव आहे. म्हणजे जोपर्यंत ती बेटीत आहे तिला काही सांगायचं असेल, तिला काही बोलायचं असेल, याहीपेक्षा तिने दिल्याप्रमाणे त्याची मोठे लोक तिथे तात्पडायला जातात आणि देहस्वी अनुभव घ्यायला जातात. त्या क्षणी तिच्या अपेक्षांवर पाणी पडतं आणि त्याच्या वेल्हाळ म्हणतेनं गाळावा तिच्या मनाचा तळडोह अशी तिची प्रतिक्रिया होती. निव्वळ माणूस पण राहावं फक्त आधार ही तिची अपेक्षा आहे.
श्याम मनोहरांच्या कादंबऱ्या तुम्ही वाचल्या तर त्याच्यामध्ये असं त्याचं हे म्हणताय की माणूस निव्वळ माणूस का असत नाही, क्रिमिनल निव्वळ क्रिमिनल का असत नाही, की क्रिमिनल असणारा माणसाला जागा आहे, माणूस असणारा क्रिमिनल असण्याचा जागा आहे, तसा हा माणूस निव्वळ का आपल्याला घेता येत नाही. निव्वळ माणूस पण राहू फक्त आधार, जोडीदाराच्या मर्यादा, या दोन जिस्म हेच खरं त्याचं अंतिम सत्य. अशी प्रगल्भतेची अपेक्षा विरुद्ध आदिम वासनांचा हा संघर्ष तिने जोडीदाराच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेला आहे. माया ही जी कविता आहे ती बोली भाषेची कविता आहे. कविता चांगलीच आहे आणि मायाचे बोल त्याचे व्यक्त होते, पण सगळी कविता बोली भाषेत लिहिताना मध्येच दोन ओळीची नागर भाषेमध्ये येऊन जाते. जाई जुई धुळे सुगंध सांडली. मला वाटते हे का आला तर ती सांगू शकेल, पण सगळी बाकीची कविता उत्तम बोली भाषेमध्ये आलेली आहे. पोर नावाच्या एका कवितेमध्ये समाजाच्या अपेक्षांचं ओझे घेऊन वाढणारी आणि वागणारी पोर केलं तिथे चित्रण केलं. विवाह झाल्यानंतर पाहता पाहता रीतिरिवाजात मुली बंदिस्त होणारी पोर, याची ही त्याची ती, म्हणजे याची नणंद आहे, तिची आत्या आहे, तिची मामी आहे, या थोड्या सगळ्या नात्यामध्ये ती अडकते. परंपरेचं गडबड, अगतिकता आणि अपेक्षा बंद नको म्हणून संसारापुरतं पाळलं. आता अपेक्षा बंद कोणाचा होणार आहे? सासू सासरे, शासकीय माणसं. आणि तो का व्हायचा नाही, का होऊ देता कामा नाही, तर तिच्या आई बापाला असं वाटलं पाहिजे की आम्ही भाग्यवान आहोत, आमची पोर अशी राहिली नाही, ती व्यवस्थित वागली. व्यवस्थित वागणं म्हणजे स्वतःला मिटवून घेणं, हे तिने कवितेमध्ये सुंदर पद्धतीने अधोरेखित केलंय. इथे मला राजाराम मोहन रॉयच्या लेखनाची आठवण आहे. तुम्ही म्हणाल तर रॉयचा काय संबंध आहे? सतीवतीच्या वेळेला राजाराम मोहन रायनी जे पत्र लिहिलं होतं त्यावेळेच्या राणीला, त्यात असं म्हणलं होतं की ही प्रथा बंद होणं यासाठी आवश्यक आहे, कारण इथे स्त्रियांना स्वतःचं अस्तित्व स्वतःसाठी नाही हे या परंपरेचं होतं. तिचं अस्तित्व कोणासाठी आहे? नवऱ्यासाठी आहे. नवऱ्याच्यासाठी तिचं अस्तित्व असल्यामुळे नवऱ्याच्या पलीकडे तिला कुठलीही कर्तव्य नाही. म्हणून भारतातल्या स्त्रियांना सामाजिक कर्तव्य नाही असं राजाराम मोहन यांनी राणीला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं. आणि तिचं अस्तित्व मिटवणं नवऱ्यानंतर हे मग स्वाभाविक बनतं, म्हणून तुम्ही तिला सतीच्या चितेमध्ये ढकलता. आणि ढकलणं अन्यायकारक आहे. तेव्हा तिच्या अस्तित्वाचं हे ज्ञान भान तिला द्यायचं असेल तरी सतीची प्रथा तुम्हाला बंद करायला लागेल. त्या विचारांची मला या कवितेचं विलक्षण साम्य वाटतं. साडी नेसतानाची कविता दिसते साधी, पण कितीतरी गोष्टी स्वतःला समजावून घ्यायच्या आणि नव्या दिवसाला सिद्ध व्हायचं. याचं जे दडपण सतत स्त्री मनावर आहे ते दडपण त्याच्यात तिने व्यक्त केलंय. पदर न घसरणं या गोष्टीचं महत्व त्या कवितेने अधोरेखित केले. पदर न घसरण्यावर मला एक प्रसंग कॉलेजच्या जीवनात असताना आठवला. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये खटावचा एक मराठा समाजाचा मुलगा कॉलेजला होता. आणि घरी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं त्याची जी भाऊजाई आहे खानदानी लेकराची, त्या भाऊजाईचा पदर डोक्यावर नव्हता, म्हणून तिनं त्याला गोळी लावून तिची हत्या केली. त्यावेळी या घटनेची चर्चाही खूप झाली होती. साधारण 72-73 रजेची घटना आहे, 1972 पण या निमित्ताने मला आठवण येतं, कारण पदर न घसरण्याचं काय महत्व आहे, खानदानाचं काय काय त्याच्यामध्ये होऊ शकतं, या सगळ्याचा दडपण कसं स्त्रीला घेऊन पुन्हा नव्या दिवसाला सिद्ध व्हावं लागतं हे तिचं सुंदर मांडलेलं आहे. कृष्ण सखाबद्दल आता चर्चा झाली. कृष्ण का लागतो? पुरुष सत्तेची जाणून देणारी मुळात तिची कविता आहे मला वाटते. आईपणाची कर्तव्य, स्त्री स्वातंत्र्याची आस, सहजीवनाची ओढ, आणि अशा ह्याच्यामध्ये कृष्ण सखा असेल तर हा जो संघर्ष आहे सगळा हा संपून जाईल. तिच्यामुळे चिंता कशाची आहे कृष्ण सखाची? मुलाच्या डोक्यामध्ये पुरुष सत्तेचे विचार भिनायला लागलेले आहेत. तो आपल्या बहिणीला सहज सांगतो संध्याकाळी 7 वाजता घरी यायचं, आपण कपडे घालून बाहेर जायचं नाही. ही जी पुरुष सत्तेची चिरवून त्या वाढत्या वयाच्या मुलातून दिसते ते तिचं मुख्य दुःख आहे. आणि ते तिच्या डोक्यातला हा विचार वाढू न देता त्याचे काटे भरून टाकायचे असतील तर नवे संस्कार उगवावे लागतील. आणि स्त्री रक्षणाबद्दल हे वाचूनच दाखवलं, पण कृष्ण सखा घरोघरी बदला पाहिजे याचं मात्र तिने महत्व अधोरेखित केलं. कृष्ण सखा का?
तिथे कृष्ण आणि द्रौपदी यांचं नातं जर आपण आठवलं तर त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे. कृष्ण सातत्याने तिच्या पाठीशी आहे आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय पाठीशी आहे. कोणत्याही अपेक्षेच्या शिवाय पाठीशी असणारा पुरुष हा कोणत्याही जडपणा करणाऱ्या स्त्रीला केवळ आपल्या आयुष्यात असावा असं वाटू नये. कृष्ण सकाळमुळे हे स्वाभाविक आहे. कृष्णाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, म्हणजे भारतीय परंपरेकडे जर पाहिलं तर राम आणि कृष्ण या दोन्हीचा उल्लेख वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी असं का म्हणतो आपण. राम हा मर्यादा पाळणारा पुरुष होता आणि कृष्ण हा प्रसंगी मर्यादा तोडणार. मर्यादा पाळायची कुठे आणि मर्यादा तोडायची कुठे याचं कॉम्बिनेशन राम आणि कृष्णाचं आहे. इथं तिला अभिप्रेत असला कृष्ण का नुसता तिच्या पाठीशी नाही, प्रसंगी मर्यादा तोडून जो तिला त्रास देतो त्याला वठणीवर आणणार सुद्धा असला पाहिजे. अशा अपेक्षेतनं कृष्ण सखा या संकल्पनेकडे आपण जर पाहिलं तर तिच्या कवितेला कृष्ण सखा आपल्याला कळेल. एक दोन तीन कवितांचा उल्लेख मी करेल. मला आवडलेली सगळ्यात चांगली कविता आहे ॲडोरेबल आणि अलंकार या दोन ज्या कविता आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि पुरुष सत्तेच्या दृष्टी चौकटीमध्ये वावरताना आपलं स्वतःचं काय झालंय याच्याकडे आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. ही उल्लेख केला मागायची की एक एक ऍक्सेसरी उतरवताना अलंकार उतरवताना पार्टी संपलेली आहे आणि आता हे सगळे अलंकार उतरवताना सुद्धा तिला जाणवतं की जिथे जिथे ते अलंकार आहेत तिथे तिथे त्याचे उठलेले ओठाळी किंवा त्याच्या उठलेल्या खुणा आणि स्वतःला इतरांच्या मोल्ड मध्ये घालून जगणं हा प्रवास कुठपर्यंत झालाय. स्वतःच्या टर्फवर जगण्यापासून दुसऱ्याच्या मोल्ड मध्ये स्वतःला घालून स्वतःचं जगणं बघणं इथपर्यंत तो प्रवास झालेला आहे. ही शोकांतीनं एका हाय क्लास सोसायटीची अधोरेखित केलेली आहे. यातलं काय काय लॉसेस झालेले आहेत. मी नावाची कोणीतरी मी आहे हेच ती विसरून गेलेली आहे. ते पुढे अलंकार कवितेमध्ये स्वामीनं आणलेला आहे. लेखपद, आईपद, गृहिणीपद हे सगळं निभावताना मीपणाचा लोप झालेला आहे आणि शरीराला खरा दागिना हा अस्तित्वगंध मिळवणारे स्वभाव पण असतात ही ती विसरून गेलेली आहे आणि दागिन्यांसाठी शरीराची किंमत मोजावी लागते. तेव्हा भरपूर दागिने मिळतात म्हणून ते ज्या वेळेला अंगावर उतरवायची पाळी येते तेव्हा त्याचं महत्व कळतं आणि मग तिथे तिला असं प्रत्यय झालेला आहे तिला की खरे खुले दागिने अस्तित्वगंध मिळवणारे असतात, स्वभाव मिळवणारे असतात. ते सगळं ती विसरून जाते आणि तिच्या आतून प्राणांची हाताने येत राहतात, काहीतरी सांगत राहतात आणि हिऱ्याच्या पुढ्या कानात असल्यामुळं ते हाताने त्या पुढ्याच्या कानामधून आत जाऊ शकत नाही. ही जी सगळी रचना आहे तिची प्रतिमांची आणि शब्दांची ती फार अप्रतिम आहे. अमृता प्रीतमला तिनं आभार म्हणून एक कविता लिहिलेली आहे. ती चौथ्या कमऱ्याची कल्पना त्यांनी मांडलेली होती. आपल्या सगळ्यांची कल्पना आहे पण ती असं म्हणते की आमच्या आजा पडल्या यांच्या वास्तवात नव्हे कधीच आयुष्याची कल्पना आली नसती. तिने इंदिरा संतांचा एक संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्यक्षामध्ये सगळ्या जणी चौथ्या कमऱ्याऐवजी आपापल्या वाट्याला आलेला जो चौकोन आहे चौकोन अतिशय छोटी जागा ती सुद्धा प्रायव्हसी असणारी नाही पण तोही चौकोन त्या मन लावून सजवत राहिल्या. त्याच्यामध्ये पूजाचं स्वप्न त्यांनी पाहिलं. चौथा कमरा काही त्यांच्या नशिबात नाही आणि उंबरठेच आमच्या घराचे एवढे उंच आहेत इथे ओलांडणे त्यांना शक्य नाही. या उंबरठ्याची प्रतिमा तिने सगळ्या पारंपरिक पडद्याच्यासाठी वापरलेली आहे आणि म्हणून तिथे जे स्वप्न आहे ते घराला उंबरठेच नसावे इथपर्यंत ते गेलंय. उंबरठा नसला तर स्त्री घरातून या घरातून त्या घरात सहजपणे जाऊ शकेल. या उंबरठ्याची मर्यादा तिथे या पद्धतीने करून काढलेली आहे. इथे तुम्हाला चौथ्या कमराची जाणून तिने स्त्रियांना करून दिली म्हणून ती तिचे आभार मानते आहे. आजी आणि या कवितेमध्ये बोललेले आहे. स्वतःच्या आयुष्याचं गुराळ झालेल्या बाईची कैफियत तिने म्हणते. ते गुराळ चालवणाऱ्या नवरा बायकोचं जोडतं. नवऱ्याला मूल होत नाही म्हणून ती बाई मोठ्या पाण्याने नवऱ्याचं दुसरं लग्न लावून घेते. तिला 2 मुलं होतात. त्या मुलांना ही आईची माया देते आणि ती मुलं सुद्धा त्या आई मोठी आई म्हणून तिच्या मोठी भेट असतात. अचानक नवरा पळून जातो. सगळे फासे पलटतात
पारणं फिरतं आणि मग ती कोणाचीच राहत नाही, तिला एकटीला जगावं लागतं. आणि मग ती म्हणते मी गुराळ चालवायला गेले पण माझ्या आयुष्यातच गुराळ झालेलं आहे, हे देवा पडू नका, मला याच्यातनं सोडव. इमोरच्या कवितेत, इमोरची जी कविता आहे त्याच्यामध्ये एक अपेक्षा भूमिकेचा आहे की तिच्या जोडीदाराला इमोर्ट नाही. इमोर्ट म्हणल्यावर अमृता प्रीतम सांगतो तरी त्याला कळत नाही, तो मग हे आणि काय वाटतं अमृता प्रीतम. आणि हा तिचा एक मोठा अपेक्षा भंग झालेला आहे. ती परोपरीने इमोर्ट त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते, पण त्याची प्रतिक्रिया जी आहे हसण्याची आहे, पुष्कळ हसण्याची आहे, उपहासाची आहे. आणि मग ती पुन्हा असं म्हणते अरे तुला वेळा कळलंच नाही, मनाने केलेला स्वीकार इमोर्ट होण्याची पहिली पायरी गाळ्यापासून ओळखत व तसं तसं तू जगणं हे तू केव्हाच पार केलंयस. आता या कवितेची मला थोडासा मतभेद आहे. इमोरची ही प्रतिमा नेमकी काय आहे लक्षात घ्या. इमोर हा अमृताच्या आयुष्यामध्ये साहेब नंतर आलेला पुरुष आहे. तो आयुष्यात आलेला आहे पण साहेब ज्या पद्धतीने आलाय त्या पद्धतीने आलेला नाही. तो त्याच्यावर प्रेम आहे, अमृताचं निर्व्याज प्रेम आहे, तो काही प्रश्न नाही. हा इमरोज अमृताला जशी आहे तशी स्वीकारलेला आहे. जशी आहे तशी म्हणजे साहेबची चौकट, साहेबच्या प्रतिमा, साहेबची छबी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात इमरोज आयुष्यात आल्यानंतरही तशीच राहिलेली आहे. आणि इमरोज आणि अमृताच्या नात्यामध्ये असं लिहिली की इमरोजच्या पाठीवर जेव्हा ती पेन चालवली अमृता तेव्हाही इमरोजच्या पाठीवरती साहेबच नाव लिहिली. हे जे इमोरचं मोठेपणे म्हणायचं. आणि आपण अशा प्रेसवर प्रेम करतोय की तिच्या मनामध्ये एक प्रेसर कायमची जागा धरून बसलेला आहे, तो तिच्या मनातून जाणार नाही आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या पाठीवरही तिला दिसतं. अशा वेळेला अत्यंत मोठ्या मनाचा आहे तशी अमृता स्वीकारणारा इमोर ही खरी इमोरची कल्पना आहे. मला वाटतं ही कल्पना थोडी तपासून घ्यायला पाहिजे अशी माझी आपली सुद्धा आहे. त्याच्यानंतर प्रश्नोपनिषदामध्ये मनाच्या विविध अवस्था रेखाटलेल्या आहेत. बुद्धाच्या कवितेवर आपण बोललेलो नाही, गुरुमोरांचे बोललेलो आहे. गाव नावाची कविता जी आहे ती बाईच्या आयुष्याचा एक महत्वाचा आलेख आहे मला वाटतं. ती कोणत्या गावात जन्माला येते, कोणत्या गावात शिकते, कोणत्या गावात तिचं लग्न होतं, कोणत्या गावात ती नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल ते जाते. आणि या प्रत्येक गावातून ती जात असताना त्या त्या गावचा काही संस्कार आपल्या व्यक्तिमत्वावर घेऊन जात असते. आणि या स्थलांतरात शेवटी तिचा जो प्रश्न विचार आहे मी कुठे आहे, इकडून इकडे आले, इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले आणि मी तिथेच फिरवते. तिथे तिला प्रश्न पडतो या गावाच्या मनात असलेली मी खरी आहे की माझ्या मनात असलेलं गाव खरं आहे. या द्वंद्वामध्ये ती जाऊन अडकते. हे जे द्वंद्व आहे हे प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये येणारी अटळ अशी परिस्थिती आहे. एकंदर या सगळ्या कविता वाचल्यानंतर याच्यात मुक्तछंद आहे, ध्येय आहे, बोलीभाषा आहे, सामाजिक कविता आहे, स्त्री जाणीवा उजागर करणारी काळजात रुजणारी कविता आहे, निर्भया मनाचा असा आढळलो सारख्या कविता वाचल्यानंतर एक प्रचंड अस्वस्थता जाणवते. निर्भया वाचताना हे लक्षात येतं की निर्भयाचं प्रकरण झाल्यानंतर काही निर्लज्ज राजकारण्यांनी निर्भयाच्या निवडणुकीसाठी सुद्धा उपयोग केला. म्हणजे समाजाची राजकारणाचे आदर्शपद्धत कुठपर्यंत झालेलं आहे याचं सुद्धा एक लपक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याचा सगळा भवताल आजूबाजूचा कवे घेणारी, समकाळ न विसरणारी, क्रौर्य भीषण अशा सामाजिक अनुभवातून माणुसकीचा मंत्र दाखवणे. समाज कवितेची वाचून दाखवली तो समाज म्हणजे काय दुसरा माणुसकीचा मंत्र दाखवणारी आहे. आणि हा माणुसकीचा मंत्र कोणत्याही परिस्थितीत कितीही विपरीत अनुभव आले तरी जपावाच लागेल, कारण माणूस पण संपलं तर माणसांची दुनिया शून्य होईल. प्राध्यापक नरळ कोहलकरांचा एक मला किस्सा या ठिकाणी आठवतो. त्यांना एका माणसाने पत्र लिहिलं. पत्र लिहिताना तो माणूस असं म्हणला की माझ्याकडे एक माणूस गरजू म्हणून मदत मागायला आला. त्यांनी मला 10 रुपये मागितले, मी त्याला 10 रुपये दिले. त्याचं व्यवहार इथे संपलं. पण त्या माणसाला नंतर असं कळतं की 10 रुपये मी जेव्हा त्यांना दिले तेव्हा ते 10 रुपये त्याला मदतीची गरज नसताना त्यांनी मागितले
पण ते दुसऱ्या कशात तरी त्यांनी खर्च केले. पुन्हा तो एकदा मदत मागायला आला, पुन्हा ते म्हणाले मी 5 रुपये दिले. त्याही वेळेला हाच अनुभव आला आणि मग बाकीच्यांना प्रश्न पडला की इतका फसवणुकीचा अनुभव गाठीचे असताना तुम्ही हे पुन्हा पुन्हा का करता. पौरुषाने दिलेलं तत्वज्ञानाचं उत्तर असं आहे, मला फसवणारा एक माणूस भेटला, दुसरा माणूस प्रत्येक वेळेला येईल तो मला फसवणुकीच्या भूमिकेतनं येईल हे गृहीत धरणं म्हणजे माणुसकी संपवणं. ज्या गरजू माणसाला मदत हवी असेल त्याला मी आधीच्या अनुभवावर मदत नाकारली तर मी माणुसकीचा घात केल्याचं दाखवली. म्हणून ज्याला समाजात माणुसकीची संपन्नता उभवायची आहे त्याला कदाचित वारंवार प्रश्नाची तयारी ठेवावी लागेल, कारण माणुसकीला त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हाही कविता संवाद त्या दृष्टीने मला फार महत्वाची वाटली. माणुसकीच्या मंत्र जपणारी मानुषी दुनियेचं स्वप्न पाहणार, माणसांची दुनिया असावी याच्यामध्ये सुद्धा खूप अर्थ आहे. माणसं म्हणजे सर्व राग, लोभ, प्रेम, करुणा, अमुक अमुक जे काही माणसामध्ये व्यक्तिमत्वामध्ये असतं त्या सगळ्या सकट माणसांची दुनिया असावी. त्या माणूस दुनियेचं स्वप्न पाहते. आपल्या मोठट पुरुषी सत्तेवर आणि जाणीवांवर ती कोरडे ओढते. धर्म आणि जात सत्तेचा संबंध पुरुष सत्तेची आहे याची नकळत जाणून देते. अशी ही कविता आहे. रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतो त्या पद्धतीनं एक अस्वस्थता घेऊन जाते, एक सांकेतिक दुःख आपल्याला घेऊन जाते आणि आपल्या पुरुषीपणाला आव्हाने देते आणि त्याच्यातून बाहेर येण्याचं भाग येते.